नमस्कार. हिंदुस्थान पोस्ट मध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सगळ्या जगामध्ये आपल्या देशामध्ये सुद्धा एक विषय सध्या अतिशय गंभीर पद्धतीने चर्चेला जातोय, गंभीर पातळीवरती पोहोचलाय सुद्धा. त्याचं नाव आहे मानवी तस्करी, ह्युमन ट्रॅफिकिंग. एनसीआरबी म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो ह्याच्या अहवालानुसार सुद्धा आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त मानवी तस्करीचं प्रमाण वाढलेलं आहे. ह्याच्यामध्ये एक धक्कादायक गोष्ट म्हणजे यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हिंदूंचं आहे आणि तेही हिंदूंना काफीर समजणाऱ्या एका धर्मियांकडनं हे हिंदूंच्या बाबतीत केलं जात आहे असं ह्याच्यातनं उघड होत आहे. ह्याच्याबद्दल कोणी जास्त बोलताना दिसत नाहीये. कुठल्याही माध्यमांमध्ये, कुठल्याही मेनस्ट्रीम मीडियामध्ये हा विषय चर्चेला जात नाहीये. पण आज हा आपण विषय चर्चेला घ्यायचा ठरवलेला आहे आणि या विषयावरती सातत्याने आपल्या माध्यमांमध्ये सातत्याने बोलणारे आणि याच्याबद्दल लिहिणारे आपल्या सुदर्शन नेटवर्कचे संपादक डॉक्टर सुरेश चव्हाणके सर आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी सविस्तर त्याच्याबद्दल बोलणार आहोत. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. जय श्रीराम. सर, या सगळ्या गोष्टींना, ह्युमन ट्रॅफिकिंगला, मानवी तस्करीला, या सगळ्या जिहादी मानसिकतेतनं सौदाय इन्सान हे असं नाव दिलं गेलंय. हा नवीन प्रकारचा जिहाद असंच म्हटलं जात आहे. आम्हाला हे स्वरूप उलगडून सांगा, हा नवीन प्रकारचा जिहाद कुठल्या थराला पोहोचलाय आणि याचं स्वरूप कसं आहे? ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणलं की त्याच्या पाठीमागचा जिहाद लक्षात येत नाही, म्हणून मी या पूर्ण अभियानाला नाव दिलं सौदाए इन्सान. म्हणजे एक माणसाचा व्यापार, सौदा करणं. आणि तो सौदा यामध्ये मी एक्सप्लेन केलं की देशातून प्रतिवर्षी 6 लाख लोक जात आहे, प्रति घंटा 68 लोक गायब होत आहे. आणि या गायब होणाऱ्या लोकांचं काय काय होऊ शकतं, तर मी काय म्हणतोय सोडून द्या, कारण मी जर म्हणलं तर अनेक सेक्युलर किंवा जिहादी माझ्याशी सहमत होणार नाही. परंतु यातले 85% पेक्षा जास्त लोक हिंदू आहे, यातल्या 65% पेक्षा जास्त महिला आहे. आणि या लोकांचं होतं काय काय, तर यांना गुलाम म्हणून इस्लामी देशात पाठवण्यापर्यंत सुरुवात होती ऑर्गन ट्रेड पासनं. ऑर्गन ट्रेड मध्ये जर तुम्ही माणसाच्या केसापासून पायाच्या नखापर्यंतचे जे रेट काढले, मी माझ्या शो मध्ये हे सगळं काही दाखवलेलं आहे. याचे आंतरराष्ट्रीय रेट आज काय काय आहे, अगदी तुमचे केसाचे, तुमच्या स्कल्पचे, तुमच्या डोळ्यांचे, दाताचे, हाताचे, स्किनचे, हृदयाचे, फुफ्फुसाचे, किडनीचे, या सगळ्या गोष्टी विकल्या जातात. लोकांना फक्त किडनी माहितीये. प्रत्येक गोष्ट विकल्या जाते. तुमचं रक्त विकलं जातं, त्यातले टिश्यू विकल्या जातात. या सगळ्या गोष्टीचं विकून एक माणूस 12 करोड रुपयापर्यंत विकता येतो. म्हणजे याची किंमत किती महाग आहे हे तुम्ही समजू शकता. मग एक माणूस विकला गेला, चांगला सुदृढ असेल तर 12 करोडपर्यंत त्याचे अवयव काढून विकता येतात. तर हे एक व्यक्तीचं काम नाहीये. जिहाद याच्या पाठीमाग, जसं जिहादमध्ये वेगवेगळ्या जिहादमध्ये नशा जिहाद आहे, त्याच्यामध्ये नशाचा व्यापार केला जातो, त्यातून एक चांगली कमाई मिळते. तर मजहबच्या कामासाठी, जिहादसाठी तुम्ही मेहनतीचे पैसे नाही वापरू शकत, तुम्ही फक्त जकातवर नाही चालू शकत. तुम्हाला एक्स्ट्रीम बेनिफिट वाले बिझनेस केले पाहिजे आणि म्हणूनच नशाचा केला जातो. तुम्हाला माहित असेल का, अफगाणिस्तानमध्ये जे सरकार आहे आता, किंवा त्यांचं ज्यावेळी ते आतंकवादी होते, त्या तालिबानचा बी मुख्य इन्कम ऑफ सोर्स काय होता, तो हाच होता, म्हणजे नशा होता, प्लस ऑर्गन ट्रेड होता. इवन मुशर्रफ सुद्धा ज्यावेळी आर्मी चीफ आणि पाकिस्तानचे शासक होते, त्यावेळी त्यांनी त्यांच्याच देशातल्या लोकांचे शरीर गायब केल्याचे आरोप त्यांच्यावर लागले. पण आपण हिंदुस्थानच्या बद्दल बोलतोय आणि हिंदुस्थानमध्ये 6 लाख लोक प्रति वर्ष गायब होत आहे, 68 लोक प्रति तासाला गायब होत आहे. आणि या सगळ्या लोकांचा तपास काय होतोय, पुढं काय होत आहे, या लोकांना कसं शोधायचं, काय केलं पाहिजे, याच्यावर राष्ट्रीय मीडियामध्ये कुठेही चर्चा नाहीये, संसदेत चर्चा नाहीये, कुणी लेख लिहित नाही, पुस्तक लिहित नाही. आणि म्हणून मी असे काही विषय काही अंतरानंतर चॅनलवर घेत असतो. आणि जिहादच्या सर्च मध्ये मला हा मुद्दा माहीत झाला आणि मग मी ठरवलं की या मुद्द्याला मी उचलणार. आणि म्हणून मी सगळ्या दर्शकांना खूप विस्ताराने जर समजून घ्यायचं असेल तर माझे 4-5 एपिसोड सौदाए इन्सान या नावाने अवेलेबल आहे. सर, तुम्ही आता म्हटलात की याच्याबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी ह्याचा तुम्ही संपूर्ण रेट कार्डच त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या सांगितलं अतिशय धक्कादायक आहे. पण याच्याबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आकडेवारी प्रसिद्ध झाली असं तुम्ही तुमच्या संपूर्ण अनालिसिस मध्ये म्हटलेलं आहे. ही आकडेवारी आम्हाला समजावून सांगा. तुम्ही आता एनसीआरबीच्या रिपोर्ट बद्दल सांगितलं, पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये कशा प्रकारची आकडेवारी समोर आली आहे, आपल्या याच्याबद्दल मत काय? यामध्ये युनायटेड नेशन्सची ऑर्गनायझेशन पण काम करते. आपल्याकडे ह्युमन ट्रॅफिकिंग वर काहीच काम होत नाही. आपल्याला पाठीमागे एक बातमी आली असेल का,
2021-22 मध्ये 13 लाख महिला गायब झाल्या. त्याचं काही पुढे झालं का हो? मध्य प्रदेशच्या संदर्भाने हा आकडा समोर आला होता. यामध्ये सगळ्यात जास्त गायब होणारे लोक मध्य प्रदेशमधून आहे. मग तुम्ही कल्पना करा, मध्य प्रदेश हिंदू स्टेट आहे, संपन्न स्टेट आहे, मग कसं काय तिथून होतं, काय होतं, कोण करतंय? बातमी ती संपून जाते. महाराष्ट्र सुद्धा याच्यामध्ये आहे, आदिवासी क्षेत्रातले महिला आहे, ओडिशा आहे, बंगाल आहे, बिहार आहे. या मी म्हणलं ना 6 लाख प्रतिवर्ष, 68 प्रति घंटा, असे मी तासाचे, महिन्याचे, आठवड्याचे दिवस किती लोक गायब होतात त्याचे आकडे काढले. आणि हे फक्त मी म्हणतोय असं नाही, मी म्हणलं ना भारतातल्या एजन्सी आता याच्यावर कमी काम करतात, पण तुम्हाला याच्यामध्ये युनायटेड नेशनच्या ऑर्गनायझेशनचे आकडे जास्त मिळतील. तुम्ही थोडंसं ChatGPT ला विचारा, मी काय म्हणतो ते, हे सगळे आकडे तुम्हाला अवेलेबल होते. म्हणजे आकडे खतरनाक नाही, एक्स्ट्रीम आहे. म्हणजे प्रतिवर्ष रोडवर मरणाऱ्या लोकांची संख्या 1.5 लाख आहे, खूप मोठी आहे. पण त्याच्यापेक्षा 6 लाख आकडा खूप मोठा आहे. प्रतिवर्ष बाकीच्या क्राईम मधली संख्या किती आहे आणि याच्यामध्ये किती आहे? मग तुम्ही कल्पना करा की या एवढ्या मोठ्या त्रासदीबद्दल कोरोनात एवढे लोक मेले नाही, भारत पाकिस्तान युद्धामध्ये मेले नाही, आतंकवाद्यांनी हिंदुस्थानात मारलेल्या लोकांची संख्या सुद्धा ह्या 14 इंसानपेक्षा कमी आहे. म्हणजे 14 इंसान किती खतरनाक गोष्ट आहे याची आपण कल्पना केली पाहिजे आणि याच्यावर काम केलं पाहिजे. सर, आपण मगाच्या विवेचनामध्ये सांगितलं की याच्यामध्ये मी प्रस्तावना सुद्धा आपण ह्याच्यामध्ये म्हटलं की याच्यामध्ये सर्वात जास्त हिंदूंना टार्गेट केलं जात आहे. आणि याच्याबद्दल सगळ्या रिपोर्ट बद्दल मध्ये असं थेट उल्लेख नसता, तर याच्याबद्दल सगळी आपण आकडेवारी सगळी बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट करून जातं की याच्यातनं नक्की कुठल्या धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे. मला समजून घ्यायचं की यांची मोडस ऑपरंडी कशी आहे, कशा पद्धतीने हे केलं जात आहे आणि कशा पद्धतीने टार्गेट करणं आणि लक्ष हेरून त्यांना आपल्या जाळ्यात ओढणं हे कशा पद्धतीने केलं जात आहे, आपलं काय मत आहे? तसं तर 40 प्रकार मी याचे बनवलेले आहे. पण यामध्ये जर तुम्ही प्रामुख्याने म्हणाल तर लहान मुलं, म्हणजे कमी वयाच्या मुलांना गायब करणं. महाराष्ट्रात त्या मानाने कमी चर्चा होती, काही ग्रामीण भागात होती, पण उत्तर भारतामध्ये मनुष्य चोरी किंवा लहान मुलांच्या चोरीचे प्रकार खूप जास्त घडतात. खास करून बिहार आणि बंगाल, ओडिशामध्ये खूप जास्त प्रमाणात होतात. मध्य प्रदेश पण त्याच्यामध्ये एक असा राज्य पुढे आलेलं आहे. या लोकांना चोरून नेणं, पळवून नेणं हा एक पहिला सगळ्यात मोठा रिक्रुटमेंटचा भाग आहे. दुसरा, जॉबच्या निमित्ताने बोलवणं, गायब करणं हा दुसरा भाग आहे. तिसरा, प्रवासामध्ये लोकांना गायब करणं हा तिसरा भाग आहे. चौथा, लव जिहाद आणि वेगवेगळ्या जिहाद मधून लोकांना कंट्रोलमध्ये आणणं, संपर्कात आणणं आणि मग त्यातून त्यांना डायव्हर्ट तिकडे करणं. ह्या ज्या मुली, सुंदर मुली, यांची सुंदरता संपल्यानंतर तर त्या काहीच कामाच्या नाहीये, तर त्यांचाही वापर याच्यामध्ये केला जातो. असे विविध 40 प्रकार आहे. परंतु कुल मिलाकर लोकांना जे प्रमुखपणे गायब केलं जातं ते हे 5 प्रकारे मी जे तुमच्या समोर सांगितले. आणि हे खूप अनेक वर्षापासून चालू आहे, सगळा भारतभर चालू आहे. असं नाही का महाराष्ट्रात चालू नाहीये, सगळ्या राज्यांमध्ये चालू आहे. पण त्याच्यावर कोणतंही सरकार गंभीर नाहीये. त्यांना फक्त मिसिंग रिपोर्ट, अहो हा मिसिंग नाहीये. एखाद्या व्यक्ती मिसिंग होणं आणि त्याचे अवयव काढून विकणं या दोन्हीमध्ये अंतर आहे ना. मग सरकार त्या दिशेने का नाही त्याची चाचणी करत, जांच करत, माहिती घेत, तपास करत? म्हणून मी याच्यावर जोर दिला. असा आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये कुठल्याही राजकीय पक्षांकडनं याच्या विरोधात आवाज का उठवला जात नाही? आपण याच्याबद्दल बोलत असताना एवढी भयानक गोष्ट आपल्या समाजामध्ये घडते, पण का असं होत नाहीये, आपल्याला काय वाटतं? फक्त माध्यमच नाही, सगळ्यांवर आवाज उचलला पाहिजे. PIL का कोणी दाखल करत नाही? का माध्यम बोलत नाही? भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे, ती बोलत नाही कारण सत्तेत आहे असं समजला आरोप लागल. मग राहुल गांधी का बोलत नाही? अखिलेश का बोलत नाही? चला, हे मेन स्ट्रीमचे पॉलिटिकल पार्टी आहे, ओवेसी का बोलत नाही? वामपंथी का बोलत नाही? 6 लाख लोक प्रतिवर्ष, 68 लोक प्रति तास जर गायब होत आहे, तर हे लोक का बोलत नाही? कारण एक माणूस 12 करोड पर्यंत विकला जातोय. आणि ज्यावेळी इतकी मोठ्या व्हॅल्यूनी माणूस विकला जातो, केसापासून पायाच्या नखापर्यंत, त्यावेळी त्याचं जे एक्स्ट्रीम प्रॉफिट असतं ते प्रॉफिट वाटल्या जातं आणि ते वाटल्या गेलेल्या प्रॉफिट मध्ये तोंड बंद केलं जातं. आतंकवादचा मी जसं आधी पण म्हणलं की आतंकवादसाठी जो सगळ्यात मोठा पैसा आहे तो नशेच्या कारोबारातून यायचा, पण त्याही पेक्षा जास्त आता यातून येतो. कारण ॲलोपॅथिक ट्रीटमेंटमुळे, नवीन लाईफस्टाईलमुळे लोकांचे ऑर्गन खराब होतात आणि ऑर्गनची डिमांड इतकी जास्त आहे का सप्लाय त्या प्रमाणात होत नाही. आणि त्यात मग हिंदूंचं का पाहिजे असा एक जो प्रश्न येतो, त्यामध्ये असं पण आहे का हलाल वाला पाहिजे. आणि म्हणून
भारतीय लोक आणि त्यातली त्यात हिंदू लोकांची संख्या यामध्ये डिमांड मोठ्या प्रमाणात आहे. मुसलमान तर देत नाही. मुसलमानांच्या किडन्या खराब होतात, ते भारतामध्ये ट्रीटमेंटला येतात. आपल्याकडे त्याला वेलनेस टुरिझम किंवा हेल्थ टुरिझम म्हणून पाहिलं जातं. अहो, त्यांची मजबुरी आहे. त्यांच्या देशामध्ये किडनी मिळत नाही, शरीराचा कोणताही ऑर्गन मिळत नाही. पाकिस्तानी सुद्धा इथे येतात, अफगाणी सुद्धा इथं ते येतात. मग इथं काय येतात, ऑर्गन कुठून येतात? त्याच्याबद्दल का नाही बोलल्या जात? हा खूप मोठा व्यापार आहे, खरबो रुपयाचा व्यापार आहे. आणि शस्त्रास्त्रापेक्षाही सगळ्यात जास्त मोठा जर व्यापार या मिनिटाला प्रॉफिट रेशोमध्ये कुठला असेल तर तो हा ऑर्गनचा आहे. आणि म्हणून यावर कोणी बोलत नाही, आणि कोणी जे उचलत नाही, बोलत नाही, त्यावर सुदर्शन बोलतो, आणि म्हणून आम्ही हा मुद्दा उचलला. तर या माध्यमातून मुलाखतीच्या शेवटाकडे जसा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतो की याच्यामध्ये हिंदूंनाच टार्गेट केलं जातं, हिंदूंनाच लक्ष केलं जातं, स्पष्ट हो, म्हणून तर मी याचं नाव हिंदूंना मी म्हणलं ना, ह्युमन ट्रॉफिकिंग न म्हणता याला मी सौदा इन्सान का म्हणलं, कारण ह्याच्यामध्ये हिंदू टार्गेट आहे. एकूण तुम्ही सगळा डाटा जर पाहाल तर त्याच्यामध्ये जगामधून जर तुम्ही पाहाल तर मुस्लिम देशापेक्षा हिंदुस्थानातून ही संख्या जास्त आहे. हिंदुस्थानातून म्हणाल तर हिंदू बहुल राज्यातून जास्त आहे. हिंदू बहुल राज्यातून म्हणाल तर त्यात तुम्हाला हिंदूंची संख्या जास्त आहे. महिलांमध्ये तर हिंदूंचीच संख्या असं म्हणलं तरी चालेल, कारण 1-2% मुस्लिम महिला आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात हा आकडा आहे, आणि हा हिंदूंवरच टार्गेट केला जातो. म्हणून मी त्याला सौदा इन्सान म्हणतो. हा जिहाद आहे, पैसा पण आहे आणि याच्यामध्ये मजहबी काम पण आहे. पण याच्यातनं वाचायचं असेल तर तुम्ही ह्या सगळ्या माध्यमातून हिंदूंना आवाहन काय कराल, कशा पद्धतीने याच्यापासून वाचवायचं स्वतःला? पहिलं तर गायब होणाऱ्या लोकांबद्दल गंभीर व्हा. हा कुठेतरी मिसिंग आहे ना, असेल कुठेतरी. असं जे लोक म्हणतात जाऊ द्या, सुखी राहील, राहू द्या, कुठेतरी असेल जिथं असेल तिथं, असं नाहीये. त्याच्याबरोबर त्याचे सगळे अंग काढून विकले जाऊ शकतात. इतक्या गंभीरतेने त्याची माहिती घ्या. पोलीस यंत्रणेला म्हणाल की तुमच्याकडे मिसिंग आल्यानंतर काय होतं, आज सगळ्यात लाईटली घेतली गेलेली कंप्लेंट असते मिसिंग, आणि त्या मिसिंग कंप्लेंटवर काही होत नाही. त्या तुम्ही गंभीरतेने घ्या. तिसरं, सरकारला मी म्हणाल की याच्यामध्ये कायदे कठोर करा. हा यामध्ये कोणाला पळवण्याचा प्रयत्न करणं हा हत्येचा प्रयत्न, या स्तरावर कायद्यामध्ये दुरुस्ती करा. म्हणजे मुलांना पळून नेताना पकडल्या गेलेल्या लोकांवर गंभीरतेने कारवाई होईल. पाचवं, हिंदू संघटनांना मी म्हणाल की तुम्ही या विषयासाठी अवेअरनेस आणा. सातवं, मी असं म्हणाल की समाजाने मिळून ठिकठिकाणी याच्यावर कॅम्प प्रचार करा की नेमकं तुम्हाला कसं यामध्ये गुरफटल्या जातं आणि कसं तुम्हाला कॅप्चर केलं जातं आणि पुढे काय काय होतं याचा प्रचार करा. असं एक 10-12 गोष्टी, या गोष्टींचा जर नीट आपण उपाय केला तर ही संख्या आपण थांबवू शकतो, घटवू तर नक्कीच शकतो. सर, अतिशय महत्वाच्या, अतिशय खरं तर या मुद्द्यावरती जास्तीत जास्त बोललं पाहिजे अशा मुद्द्यावरती आपण आज बोलतोय. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना उत्तर दिले, त्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट सरकारचे मनपूर्वक आभार. नमस्कार. तर हे होते चव्हाणके सर. त्यांनी आपल्याला ह्या अतिशय महत्वाच्या, अतिशय ज्वलंत अशा मुद्द्यावरती आपल्याला त्यांनी बरेच मुद्दे त्यांनी सांगितले आणि त्याची दाहकता आपल्याला समजावून सांगितली. खरंच ही गोष्ट आपल्या आजूबाजूला घडत असेल तर आपणही जागरूकता व्हायला हवं आणि आता हिंदू म्हणून आपण खरंच संघटित होऊन याचा विरोध करायला हवा, अशीच भावना या मुलाखतीतून आम्हाला व्यक्त करावीशी वाटते. आपल्या काय भावना आहेत या मुलाखतीबद्दल, या चर्चेबद्दल, ह्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.